पावसाळा असतो की हिवाळा, गरमागरम आलू टिक्कीची मजा वेगळीच असते. आज आपण बनवूया अगदी सोपी आणि झटपट सगळ्यांची आवडती आलू टिक्की. चला तर मग सुरुवात करूया. अर्धा चमचा गरम मसाला, 2 हिरवी मिरची, 1 कांदा, वाटी भिजवलेले पोहे, लाल तिखट चवीनुसार, मीठ चवीनुसार व शिजवलेले 3 बटाटे. सर्वप्रथम आपण उकडलेले बटाटे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे व ते नीट मॅश करून घेऊ. मॅश करून झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या व 1 वाटी पोहे घालून घ्यायचं व ते मिक्स करून अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. ते छान मिक्स करून घ्यायचं. इकडे तेल गरम करायला ठेवून आपण या सारणाची टिक्की बनवून घ्यायचे. एका हातावर थोडंसं तेल स्प्रेड करून सगळीकडे लावून त्याचे मस्त गोळे करून थोडं त्याला प्रेस करा व इथे बघा सर्व टिक्की तयार आहेत. कढईमध्ये तेल गरम झाल्यावर आपण हाय फ्लेमवर तळून घ्यायचं, जेणेकरून ते सुटू नयेत म्हणून. एकदम गॅसवर तळू नये. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढची रेसिपी झटपट तुम्हाला मिळू शकेल.